भूमध्य समुद्रात रशियाचं एक तेलवाहू जहाज अनियंत्रित झालंय आणि यावर झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या 2 आठवड्यांपासून हे जहाज अनियंत्रित होऊन समुद्रात तरंगतंय। जहाजापासून इटली हा जवळचा देश असल्यामुळे या जहाजाच्या स्फोटातून जे पर्यावरणाचं नुकसान होणार आहे ते पुढच्या काही वर्षांसाठी धोकादायक असेल असं इटलीचं म्हणणं आहे। इटली आणि फ्रान्ससह समुद्रकिनारा लागून असलेल्या 9 देशांनी युरोपियन युनियनला यावर तोडगा काढण्याचं आवाहन केलंय। युक्रेनने केलेल्या हल्ल्यात या जहाजाला आग लागली होती आणि जहाजाचा क्रू बाहेर पडला तेव्हा यात साधारणपणे 450 टन क्रूड ऑइल आणि शेकडो टन गॅसही आहे। आर्टिक मेटागाज असं या व्हेसलचं नाव आहे। रशियाने सांगितलंय की युक्रेनच्या हल्ल्यात जहाजाचं नुकसान झालंय आणि ते सध्या आमच्या नियंत्रणात नाही। युरोपला आता प्रश्न पडलाय की जहाजाची जबाबदारी नेमकी घ्यायची कुणी। या जहाजाचं जे शेवटचं लोकेशन आलंय तिथून इटलीतल्या लॅम्पेडुसा आणि लिनोसा या बेटांच्या जवळ ते जहाज आहे। सध्या आंतरराष्ट्रीय पाण्यात असलेल्या या जहाजाकडे युरोपियन देश एक तरंगता बॉम्ब म्हणून पाहतायत। भूमध्य सागरातील या भागात अत्यंत दुर्मिळ प्रजाती आणि जैवविविधता आहेत आणि जहाजाच्या स्फोटानंतर त्या नष्ट होण्याची भीती आहे। माल्टा आणि इटली या 2 देशांनी जहाज आपल्या हद्दीत आलं तर आग विझवण्यासाठी रेस्क्यू टीम तयार करून ठेवल्यात, पण हे जहाज अनियंत्रित होऊन तरंगत असल्यामुळे कोणत्या देशाच्या हद्दीत कधी जाईल याचा कोणताही नेम राहिलेला नाही। इटलीची चिंता यामुळे सगळ्यात जास्त वाढली आहे।